मग भाऊ गहू घेता का तुम्ही? घेतो ना. काय भाव ठेवता? 28. हो 35 असन तर पट्टे. नाही 28 फोन करून पाहू का बा? पहा ना मोठ्या भावाला फोन लावून. भाऊ मग कसं घेऊन घेऊ का? घेऊन घेतो मग. 32 रुपयाने घेऊन दे. हो पण 35 म्हणत आहे नी. नाही नाही मार्केटला नाही तेवढे भाव 32 घेऊन घे. बरं बरं ठीक आहे. हो 32 रुपयानं. 32 रुपयानं. नाही हो परवडते का? रात्रंदिवस पहा बा माझ्या तुम्ही आता. नवऱ्याने किती मेहनत केली, हा किती पाणी दिलं. हा पहा मग कसं आणि करता घरची मग? बाई स्टेशनरीत गेली हा की काही गोर नाही. ते गहू एक खडा नाही आहे दिली, निवडाचं काम नाही याच्यात. हा, ते बरोबर. इथून उचलला की बच्चा किती नेला तरी चालते. पण किती भाव करत आहे तुम्ही? नाही परवडत भाऊ. 35 द्या. 35 नाही जमत नाही. 32 33 रुपयानं करून टाका जाऊ दे. बरं देऊन द्या मग आता. हो हो ठीक आहे. काही नाही तर मग. परवडते का हो आता तुम्हाला? लगेच. बरं हो बोलावं मग ट्रॅक्टर हो. आणि घेऊन जा. ठीक. ते भाव 28 आहे. त्यानं 33 मागितला, हे चांगला मागितला, देऊ दे काही गोर नाही. अहो असं किती डाव पिकू आपण काही होते. हो, पण तुम्ही किती मेहनत केली हो त्याच्यासाठी. आता काय करतं एवढी मेहनत करून ते मागू लागले भाऊ जायला देऊ दे ना. हा नाही तर भेटत असतं नाही गिराईक. रात्रंदिवस मेहनत केली आणि कमी भावानं देता तुम्ही. पण मार्केट भाव एवढा नाही आहे ना. मार्केट भाव 28 आहे कर्ज 25. फिटलं पाहिजे आपलं. कर्ज तर फिटलं ज्याच्यात नाही फिटन त्याच्यात फिटल. बरं पहा मग तुमच्या मनाने. हो हो बा हे किती हे झालं. आपण सक्षम आहोत त्या गोष्टीले. कास्तकाराला येलेच म्हणले जाते डबल पिकू आपण. यात तर नाही उरलं तर त्याच्यात उरण आपल्याला. तू काही काळजी करू बा. बरं, बरं. हा. ठीक आहे. तुमची इच्छा आहे ना. हा हा